सरदेसाईंचा जो वाडा होता तो वाडा बघून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर हे नावडी बंदर, त्यावेळेचं नावडी बंदर होतं. त्यावेळेला ही जी नदी आहे ही खूप जास्त प्रमाणात वाहत होती, जेणेकरून मालोजी बाबा घोरपडेंना असं वाटलं असेल की महाराजांना इथपर्यंत सुखरूप पोहोचवू आणि इथून होडी मार्गे महाड, रायगड वगैरे सुरक्षित स्थळी हलवू, अशा पद्धतीने त्यांनी इथे नावडी गाठण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मुकरब खान यांचा मुलगा एकलाख खान याने या नदीवर सुद्धा सैन्य तैनात ठेवलेले होते, म्हणजे ही नदी सुद्धा सैन्याने भरलेली होती. ज्यावेळेला महाराज, कवी कुलेश, संताजी घोरपडे, मालोजी बाबा हे त्यावेळेला पहाटे रात्री 12 वाजेपासून तर पहाटे सकाळी 6 वाजेपर्यंत लढाई करत करत या ठिकाणी पोहोचले आणि या ठिकाणी मालोजी बाबांचं गतप्राण झाले. आणि गतप्राण झाल्यानंतर मग संभाजी महाराजांनी सांगितलं, संताजी घोरपड्यांना आदेश दिला की तुम्ही रायगड सुरक्षित ठेवा, तुम्ही इथून निघा. संताजी आणि रायाजी इथून निघले, परंतु कवी कुलेश आणि संभाजी महाराज यांना या ठिकाणी मुकरब खान व एकलाख खान यांनी जेरबंद केलं. ती हीच जागा आपण बघू शकता, ही नदी आहे. ही नदी जर पार केली असती तर संभाजी महाराजांचा आज इतिहास वेगळा राहिला असता. या ठिकाणी बंदर आहे, नावडी बंदर म्हणतात याला. या ठिकाणी जेरबंद करण्यात आलं.